निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं काम करतोय दबावाखाली, आणि आपण वारंवार त्या संदर्भात निवेदनं देतोय, भेटतोय, भूमिका सांगतो आहोत, पुरावे देत आहोत, तरी सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नसेल, तर निवडणूक आयोगाला रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल. अशा प्रकारचं एकमत हे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये होताना आम्हाला दिसतंय. पण त्याच्यात चर्चा सुरू आहेत. कालच माननीय उद्धव ठाकरे राजसाहेबांशी चर्चा झाली. माननीय शरद पवार किंवा डावे पक्ष, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या सगळ्यांमध्ये एकमेकाशी चर्चा करून पुढलं पाऊल काय टाकायचं यावर निर्णय आता घेतला जाईल. निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही. त्याच्यामुळे ठाणे आणि मुंबईत जे तुमचं स्वप्न आहे घोटाळे करून पुन्हा एकदा निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची, हे त्यांना सांगा जाऊन या तुमच्याच माध्यमातून. महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार नाही. आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना ठाणेकर सोडणार नाही. आनंद दिघ्यांचा अपमान कोणी केला? आनंद दिघ्यांचा अपमान कोणी? आनंद दिघेचा अपमान गद्दारांनी केला. ठाणेकर खरोखर सोडणार नाही. आनंद दिघे या एका निष्ठावान शिवसैनिक किंवा शिवसेना नेत्याचा जो का विचार होता निष्ठेबाबत, त्याला तडा कोणी दिला? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला ना. आनंद दिघे हे एक तुळशी वृंदावन होतं आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये उगवलेली ही भांगीची रोपटी आहे. आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचे 40 चोर आहेत. हे म्हणजे भांगीची रोपटी आहेत. त्याच्यामुळे अपमान कोणी केला? तर अपमान या लोकांनी केला. तुम्ही काय सांगता आम्हाला सोडणार नाही? तुम्ही आम्हाला सांगताय सत्तेतून एक दिवस राजीनामा द्याने बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडतोय ते. उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंना कोणाच्या हाती स्टेअरिंग द्यायचं तेच कळना, त्यांचा ड्रायव्हर सारखा बदलतोय असा टोला श्रीकांत शिंदेने लगावला. पुढे काय? गिरिराज सिंह ने मुस्लिम लोग को नमक हराम कहा है. जो गिरिराज सिंह ने अगर किसी को नमक हराम कहा है, उसका मतलब नमक हराम कहा है, उसका मतलब कोई नमक हराम नहीं होता है ना. बात ऐसी है, उसने नमक हराम क्यों कहा कि गिरिराज सिंह जी कहते हैं, जो केंद्रीय मंत्री है, कि केंद्र के सभी योजनाओं का लाभ मुसलमान उठाते हैं, करेक्ट, और हमको वोट नहीं देते. ये सरासर गलत है. बहुत से ऐसी जगह है जहां मुसलमानों ने 2014 में मोदी को भर भर के वोट दिया है. यूपी में दिया है, बिहार में दिया है. तो आप उनको नमक हराम, आपको वोट नहीं दिया इसलिए आपके नमक हराम है देश के हो? आपको अधिकार किसने दिया?